सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे, कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि ते खूप मजेने जगायला पाहिजे. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये वस्त्रांविषयी खूप असे प्रश्न येतात. तसं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगते, पण तरीही बऱ्याच ताईंचे आणि दादांचे वस्त्राविषयी प्रश्न आहे. तर तेच सांगण्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवते आहे. तर बघा, ह्या सुंदर अशा या पेशवाई बनवल्या आहे. तर ही जी पेशवाई आहे ना, हिला पेशवाई पगडी म्हणतात, जी आपल्याकडे प्रत्येक रंगामध्ये अवेलेबल आहे. आणि यावरचे जे काम आहे ते बघा किती सुंदर आहे. या पेशवाईमध्ये ना हे संपूर्ण वर्क आणि फक्त कपडा आणि आतमध्ये आपण बक्रम घालतो आणि आतली फिनिशिंग सुद्धा बघा किती सुंदर आहे. कुठेच तुम्हाला असं हे हाताचं काम वाटणार नाही. इतकं छान आणि खूप सुंदर असं काम असतं आपलं. त्यानंतर बऱ्याच दादांनी आणि ताईंनी वस्त्र घेतले आहे. त्यांनी नक्की आज कमेंट्समध्ये सांगायचं आहे की वस्त्र कशी वाटली आणि क्वालिटी कशी वाटली. तर इथे बघा, हे जे सगळं काही वर्कचं काम आणि ह्या पेशवाईचं जे काम दिसतं आहे ना, हे संपूर्ण हातानेच होतं. कुठेही इथे मशीनचा किंवा सुई धाग्याचा वापर केला जात नाही. फक्त एका ग्लूवर हे सगळं काम होतं. तर इथे सुंदर अशी आहे ना ही गोल्डन चेन लावली आहे. त्यानंतर आपलं जे वर्कचं काम असतं ते कुठेच तुम्हाला काळं पडत नाही. याला पेशवाई म्हणतात. ही खूप दादा आणि ताईंच्या घरी गेली आहे. तर बघा किती सुंदर ही पिवळ्या रंगाची पेशवाई वाटते. बघा किती सुंदर ही डायमंडची लेस लावली आहे. त्यानंतर हा सुंदर असं आहे ना लाल रंगाचं यावर पूर्ण वर्कचं काम केलं आहे, जेणेकरून आहे ना पिवळ्या रंगावर ते दिसताना अतिशय सुंदर दिसतं. जे काम आहे ना हे कोणीच तुम्हाला दाखवणार नाही. ही फिनिशिंग बघा, वरची फिनिशिंग बघा, त्यानंतर खालची देखील फिनिशिंग बघा किती सुंदर आहे. त्यानंतर ही पेशवाई बघा किती छान वाटते आहे. संपूर्ण पेशवाई मी व्यवस्थित दाखवली आहे. व्हिडिओमध्ये जेवढ्या सुंदर प्रकारे दाखवलं जातं ना, तरी बरेच ताई आणि दादा बोलतात की ताई आम्हाला फोटो पाठवा. तर बघा, तुम्ही जे काही व्हिडिओमध्ये बघतात ना तेवढं क्लिअर आहे ना फोटोमध्ये देखील दिसत नाही. तुम्हाला जे आवडतं आहे त्याचा फक्त स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. त्यानंतर सेम पेशवाई बनवली आहे, सेम, फक्त छोट्या मूर्तीची आहे. आणि त्यावरचं जे काम आहे ना त्यामध्ये थोडासा बदल केला आहे. जसं इकडे गोल्डन चेन लावली आहे आणि इकडे हा सुंदर असा पॅच लावला आहे. जेव्हा स्वामी हा घालतील ना ही पेशवाई, तर हा जो पॅच आहे ना तो खूप सुंदर वाटेल. त्यानंतर आपण पेशवाईमध्ये अजून थोडेसे चेंजेस केले आहे. ही लाईट अतिशय ना मोती कलर कसा असतो त्यामध्ये ही पेशवाई बनली आहे. आणि ह्या पेशवाईचे जे काम आहे ना ते व्हिडिओमध्ये सुद्धा इतके सुंदर दिसत नाही, इतके समोर सुंदर दिसत आहे. आणि बघा किती सुंदर आहे. मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते की याच्यावरचं वरचं काम आपण कसं केलं आहे. आता जे हे पेशवाईचं काम आहे ना हे मी अतिशय तुम्हाला जवळून दाखवते आहे की किती सुंदर आहे. ही बघा, ही आहे ना मोत्यांची जी माळा असते ना ती सुंदर अशी एकाखाली एक रचली आहे. त्यानंतर इथे कुंदनचं आहे ना खूप सुंदर असे कुंदन लावले आहे. त्यानंतर हा जो पॅच आहे याला सुद्धा आहे ना सुंदर अशी ही बॉल चेन, डायमंड चेन लावून घेतली आहे आणि त्यावर सुद्धा कुंदनचं काम आहे. सुंदर असा आहे ना लटकन लावला आहे. हा क्रिस्टलमध्ये आहे आणि तो आहे ना याला खूप सुंदर असा मॅच होतोय. त्यानंतर आहे ना मागून सुद्धा तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर आहे मागून सुद्धा. आणि याची आतून सुद्धा फिनिशिंग बघा किती सुंदर आहे. त्यानंतर आहे ना हा जो पॅच लावला आहे ना हा सुद्धा संपूर्ण हाताने बनवला आहे. जे डायमंड याच्यावर लावले ना ते इतके सुंदर उभरून येत आहे ना, म्हणून या पेशवाईचा लुक खूप सुंदर वाटतं. आणि तुम्ही विचार करा, स्वामी जेव्हा हे घालतील तेव्हा किती सुंदर दिसतील स्वामी. आणि बघा किती सुंदर ही पेशवाई झाली आहे. त्यानंतर जशी ही मोती कलरमध्ये जी ही पेशवाई बनली आहे ना त्याचप्रमाणे आपण ही लाईट असं आहे ना स्काय ब्ल्यू कलर, थोडासा लाईट कलरमध्ये आहे. आणि यावर सुद्धा आहे ना सेम कस्टमरला काम हवं होतं. तर ताईंना हा रंग आवडला आणि ताईंना सेम अशी पेशवाई बनवून पाहिजे होती, म्हणून ताईंना सुद्धा आपण ती सेम पेशवाई बनवून दिली आहे. हे जे आहे ना हे पूर्ण हाताने बनवलं आहे. पॅच वगैरे संपूर्ण काम आहे ना हातानेच असतं. आणि याची फिनिशिंग बघा किती सुंदर आहे वरतून. त्यानंतर तुमचं जे फिनिशिंगचं काम आहे ना ते इथे दिसतं बघा किती सुंदर लेअर आले आहेत आणि आतून सुद्धा किती सुंदर वाटतंय. आणि ही पेशवाई बघा किती छान वाटते. ही 11 इंच स्वामींची पेशवाई आहे. याचं जे डोक्याचं माप आहे ना हे 6.5 इंच आहे इंचामध्ये.
तर ही पेशवाई बघा किती सुंदर वाटते. त्यानंतर अजून एक मी पेशवाई दाखवते. हा पण आहे ना, जो रंग आहे ना, हा पांढऱ्यामध्ये आहे, पूर्ण पांढरा नाहीये, हा पण थोडा मोती कलरमध्ये आहे. आणि यावरचे जे काम आहे ना, हे पूर्ण आपण आहे ना राणी कलरमध्ये घेतलंय, डार्क पिंकमध्ये. ते बघा किती सुंदर वाटतं. आणि इथे सुद्धा बघा किती सुंदर वाटतंय. आणि जो मोती कलरवर आहे ना, हे काम अतिशय उठून दिसतंय. आणि याची सुद्धा फिनिशिंग बघा किती सुंदर आहे. आता मी एक एक करून याच्या खालची जी वस्त्र आहे ना, ती तुम्हाला दाखवते. आणि त्यानंतर आपण वस्त्र कसे बुक करायचे आहे, बुकिंग करतो तेव्हा तुम्हाला काय मला माहिती सांगायची आहे, हे सविस्तर मी तुम्हाला पुढे सांगण्याचा प्रयत्न करते. तर बघा, हा पेशवाई किती सुंदर वाटतंय. आणि आजच याच्या खालचं हे स्टँड मी स्वतः घरी बनवलं आहे, कारण त्या अशा व्यवस्थित दिसण्यासाठी. बघा किती सुंदर आहे. त्यानंतर एक फेटा सुद्धा तयार झालाय, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते. त्याचं सुद्धा काम खूप सुंदर आहे. हा बघा, हा किती छान हा फेटा आहे. जवळून मी हे याच्यावरचं तुम्हाला काम दाखवते. आतमध्ये बघा. आणि बघा याचं काम किती सुंदर आहे. याची ही जी काही हे काम दिसतंय, झालर ज्या दिसत आहेत तुम्हाला, ह्या संपूर्ण हातानेच बनवल्या आहे. हे बघा, हे संपूर्ण हाताने केलेलं काम आहे. कुठेही इथे मशीनचा किंवा कसला ही यूज केला नाही आहे. आणि बघा याच्यावर हे लाईट असं मोतीवर काम केलं, ते किती सुंदर वाटतं. आणि हे मुकुट बघा किती सुंदर आहे. हे 6.5 इंच जे स्वामींच्या डोक्याचं माप आहे ना, त्याचं आहे. आणि यावर हे कुंदन खूप सुंदर वाटत आहे. आता याच्यावरचं जे वस्त्र आहे ना, ते मी तुम्हाला दाखवते, किती सुंदर आहे. हे बघा, हे जे आहे ना, ह्या मुकुटवरचं वस्त्र आहे. आणि वस्त्राचं जे काम बघणार आहे ना तुम्हाला कुठेही धागा दोरा किंवा कोणतीही लोकल अशी लेस किंवा कुठेही असं अनफिनिशिंग काम दिसणार नाही. याच्या आतमध्ये आहे ना, आपण प्रत्येक याच्यामध्ये आहे ना अस्तर लावतो, कारण हे जे यावरचं वर्क आहे, याचे जे धागे वगैरे, ते स्वामींना कुठे इरिटेट किंवा कुठेही टोचू नये म्हणून आपण प्रत्येक वस्त्रामध्ये आहे ना पांढऱ्या रंगाचंच कॉटनचं आपण अस्तर लावतो. आणि त्यानंतर आहे ना, ह्या वस्त्राची तुम्हाला फिनिशिंग दाखवते कशी आहे. हे बघा, याच्यावरचं शिलाईचं काम, त्यानंतर हे सगळ्या गोष्टी बघा किती सुंदर आहे. हे आतून काम आहे. आणि बाहेरून जे वस्त्र आहेत ना आपले बनल्यानंतर काहीसे असे तयार होतात. हे बघा, इथे आहे ना आपण मशीननेच आहे ना टाका मारतो, कारण आहे ना वेलक्रो लावलं ना तर प्रॉब्लेम काय होतो, तो काढून आपण घडी काढतो आणि वॉश करतो ना, तो खराब होतं. मग लेस वगैरे सुद्धा, कारण याचं आहे ना असं आपण जेव्हा चिपकवतो ना, तेव्हा हे बाकी ठिकाणी पण चिपकण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण कधीच वेलक्रो लावत नाही, आपण फक्त शिलाई मारतो, जेणेकरून तुमचे वस्त्र कधीही खराब होत नाही. तर आता याला वॉश कसं करायचं आहे, नॉर्मल पाण्याखाली याला वॉश करायचं आहे. फक्त साबणच्या जागी आहे ना, तुम्ही जसं आपलं भांड्यांचं लिक्विड किंवा कपड्यांचं लिक्विड येतं ना, ते थोडंसं नॉर्मल टाकून आहे ना, नळाखाली आहे ना हातावरच धुवायचं आहे. 1 ते 2 वर्ष, 3 ते 4 वर्षसुद्धा याला काही होत नाही. आणि याच्यावरचं हे सुद्धा जे काम आहे ना, हे खूप सुंदर असं मशीनने केलं आहे. त्यामुळे आहे ना ते खूप सुंदर वाटतं आहे. आणि हा कलरच ताईंनी इतका छान घेतला आहे ना, तर स्वामी जेव्हा घालतील ना, खूप सुंदर वाटेल वस्त्र. त्यानंतर बघा, काहीसे असे हे वस्त्र आणि मुकुटचं कॉम्बिनेशन येणार आहे. आणि बघा किती सुंदर वाटतं आहे बघा. आता आपलं कसं आहे ना, व्हिडिओ खाली ना खूप कमी कमेंट्स येतात आणि खूप ताई आणि त्या आहे ना व्हॉट्सअपलाच रिव्ह्यू करतात. त्यामुळे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट करते सगळ्या ताई आणि दादांना, की तुमच्यापर्यंत जेव्हा वस्त्र पोहोचतात ना, तुम्ही एक फोटो आणि त्यानंतर आहे ना तुमची कमेंट जी मला व्हॉट्सअपवर करताना ती व्हिडिओ खाली नक्की करा. त्यामुळे ना बाकी लोकांना मदत होईल आणि आपली क्वालिटी काय आहे बाकी लोकांपर्यंत सुद्धा पोहोचेल. त्यानंतर आहे ना, ह्या टोपीवरचे जे वस्त्र आहे ना, ते कसे वाटतात ते आपण बघूया. तर हे बघा, असा कलर आहे आणि बघा किती सुंदर आहे. आणि यावरची लेस बघा किती छान आहे लेस. आणि यावर जे सिल्वर कलरचे जे फुलांचे ठसे दिसत आहेत ना, ते खूप सुंदर. आणि याच्यातलं पण अस्तर बघा किती छान वाटतंय. प्रत्येक याच्यामध्ये आहे ना तुम्हाला अस्तर भेटेल. त्यानंतर हे काहीशे वस्त्र घातल्यानंतर जे लूक दिसणार आहे स्वामींचं,
ते मी एकदा दाखवते. बघा किती सुंदर वाटते स्वामी जेव्हा घालतील ना. आणि असे हे पेस्टल कलर आहे ना खूप सुंदर वाटतात, खूप छान वाटेल जेव्हा स्वामी घालतील ना. तर काहीशे यावरचे वस्त्र असे आहे. तर आपल्याकडे वस्त्र सोडून आहे ना दुसऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, जसं धोती पॅटर्न ते सुद्धा आहे, ते मी तुम्हाला दाखवते. बघा ही जी आहे ना स्वामींसाठी किती सुंदर अशी धोती बनवली आहे. आणि मागे आहे ना हे जे दिला आहे ना नाडा जो ॲडजस्ट करण्यासाठी, तो आपण आहे ना थोडा मोठाच देतो, कारण तुम्हाला ज्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात. म्हणून वेलक्रो यातही यूज केला जात नाही. वेलक्रोने पूर्णपणे वस्त्र खराब होता, म्हणून मी कधीच वेलक्रो लावत नाही. आणि याच्यावरची जी लेस आहे ना ती बघा किती सुंदर आहे. आणि ह्या प्लेट्स बघा किती छान प्लेट्सचं काम आहे आणि किती सुंदर वाटतं आहे. त्यानंतर यावर जो येणार आहे हा पंचा, हा बघा किती सुंदर वाटतोय. आणि याला सुद्धा अस्तर लावलंय. हा जो आहे ना काहीसा लुक जो येणार आहे स्वामींना तो दाखवते. हा असा येईल. आणि ही सुंदर अशी पेशवाई बघा किती छान वाटेल जेव्हा स्वामी घालतील. आणि ह्या सेट बरोबर आपण अजून एक काय देतो ना ते तुम्हाला दाखवते. हे बघा हे सुंदर असे वस्त्र आपण देतो. यामध्ये सुद्धा बघा किती छान वस्त्रांचं काम आहे. हे बघा जेव्हा फक्त आहे ना हे कशासाठी, तर हा पूर्ण असा एक सेट येतो. तुम्हाला मी सविस्तर दाखवते. हे बघा पूर्ण असा सेट येतो. आता हा सेट आपण का बनवला आहे, तर बघा जर कधी तुम्हाला वाटलं ही धोती आणि पगडी आणि हा जो शेला आहे तो स्वामींना घालायचा, तर तुमचा हा एक ड्रेस तयार होईल. त्यानंतर नॉर्मली जसे आपले जे वस्त्र आहे ना ते जर तुम्हाला घालायचे असेल तर बघा काहीशे असे वस्त्र येतील तुमचे. तर हा दुसरा सेट होणार. यावर बघा आपले जे नॉर्मली आपण वस्त्र घालतो ना ते वस्त्र सुद्धा असे बनवून दिले आहे आणि हे किती सुंदर वाटत आहेत. आणि त्यानंतर आहे ना यावर ही अशी पेशवाई, म्हणजे हे वस्त्र आणि ही पेशवाई असा सुद्धा पेहराव तुम्ही स्वामींचा करू शकता. त्यानंतर आहे ना असा सुद्धा करू शकता. बघा हा पूर्ण असा सेट येईल. एक त्यामध्ये जे आहे ना एक पंचा येईल, वस्त्र येईल, धोती येईल आणि त्यानंतर ही पेशवाई येईल. आता पेशवाईच्या ठिकाणी आहे ना तुम्ही फेटा सुद्धा घेऊ शकता, ते तुमच्यावर डिपेंड करतं. पण धोतीवर पेशवाई सुंदर वाटते, फेटा सुद्धा सुंदर वाटतो. हा संपूर्ण हा सेट येणार आहे. त्यानंतर आपल्याकडे ना सिंपल अशी ही कंथा टोपी, ही जी कंथा टोपी ना ही खणामध्ये आहे. ही वेल्वेटमध्ये सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता. साधे एकदम साधे वस्त्र गरमीमध्ये स्वामींना घालायचे असेल किंवा रात्री झोपताना स्वामींना काही हलकं असं घालायचं असेल तर हे साधे सिंपल असे जे आहे ना कॉटनमध्ये सुद्धा आहे, खणामध्ये सुद्धा आहे आणि बाकी मटेरियलमध्ये सुद्धा आहे. तर बघा ही साधी, कुठेही काही वर्क नाही, साधीशी अशी लेस लावली आहे, आतून सुंदर असं अस्तर लावलं आहे आणि त्यावरचे जे वस्त्र आहे ते अशा प्रकारे आहे. आता यावर सुद्धा वर्क येतं. इथे श्री येतो किंवा इथे ओम येतो किंवा इथे एक टिळा येतो किंवा असं काहीतरी याच्यावर वर्कचं सुद्धा काम करून भेटतं. पण एक साधे ज्यांना हवे आहेत रोजसाठी किंवा रात्रीचे स्वामींना घालण्यासाठी, म्हणून हे साधे असे सुद्धा वस्त्र तुम्ही आपल्याकडनं घेऊ शकता. त्यानंतर आहे ना हे बघा किती साधे असे वस्त्र आहे, पण याची फिनिशिंग आणि यावरचं जे काम आहे ते बघा किती सुंदर आहे. हा काठ बघा किती छान वाटतोय आणि हा नारंगी रंग आहे ना खूप सुंदर वाटतोय. बघा किती छान वाटतंय. आणि याला सुद्धा आतून बघा असा अस्तर आहे आणि शिलाईचं काम बघा किती परफेक्ट आणि फिनिशिंगचं आहे. आपले जे काही वस्त्र आहे आणि जे काही मुकुट आहे ना हे फक्त फिनिशिंग आणि क्वालिटीमुळे आहे ना विकल्या जातात. बऱ्याच दादांचे आणि ताईंचे म्हणजे 1% लोकांचे असे प्रश्न असतात की ताई खूप महाग आहे वस्त्र. तर मला नाही वाटत ही क्वालिटी आणि हे जे काम आहे मार्केटमध्ये माझ्यापेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला कोणी देत असेल. क्वालिटी ही कधीही भेटणार नाही. त्या मानाने खूप रिजनेबल रेट आहे आपले, कुठेही महाग नाही आहे. जी क्वालिटी घेणार तुम्ही त्याप्रमाणेच रेट येणार. त्यानंतर हे बघा हे 13 इंच मूर्तीचे वस्त्र आहे आणि किती मोठे वस्त्र आहे आणि किती सुंदर वाटतं हे वस्त्र. खूप प्लेन वस्त्र असेल ना तर त्यावर आहे ना म्हणून हे वर्कचं जे काम आहे ना ते इतकं सुंदर केलं आहे.
काहीसा असा लुक येणार आहे. आणि जेव्हा हे ज्या दादांकडे हे वस्त्र जात आहे ना, त्यांची मूर्ती इतकी सुंदर आहे. ज्या दादांकडनं मी मूर्ती घेतली ना, त्याच दादांकडनं ह्या दादांनी मूर्ती घेतली आहे. मूर्ती इतकी सुंदर आहे. ते जेव्हा मला फोटो काढून पाठवतील मी नक्की प्रयत्न करेन. बघा, काहीसा असा लुक वाटेल. त्यानंतर स्वामींचा सगळ्यात आवडता कलर तो म्हणजे पिवळा. पिवळा कलर स्वामींना खूप सुंदर दिसतो आणि स्वामींना खूप आवडतो देखील. आणि माझाही फेवरेट पिवळाच आहे. बघा किती सुंदर वाटत आहेत हे वस्त्र. प्रत्येक वस्त्रामध्ये आहे ना आपलं हे कॉटनचं असं आहे ना, आपण अस्तर लावतो कारण आपल्या स्वामींना देखील गरम नाही झालं पाहिजे. त्यानंतर हे लेस बघा किती सुंदर वाटते. जसं यावर ह्या चौकटीवर जे काम केलं आहे ना, वेल्वेटवर जे चौकटीचं हे टिकल्यांचं काम ना, त्याचप्रमाणे मॅच होणारी लेस आपण लावतो म्हणजे जेणेकरून वस्त्रसुद्धा आपले खूप सुंदर वाटते. त्यानंतर जी मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवलेली पेशवाई बघा किती सुंदर वाटते. आणि पिवळ्यावर हे लाल कलरचं जे वर्कचं काम आहे ना, ते किती सुंदर वाटतंय बघा. आणि काहीसं असं दिसेल जेव्हा स्वामी घालतील. किती सुंदर वाटतंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण सगळ्या पेशवाई बघितल्या आणि एक फेटा दाखवला. जसे जसे ऑर्डर येतील तसं तसं मी टाकण्याचा प्रयत्न करेल. तर आता प्रश्न राहिला, हे जे काही वस्त्र आहे, हे जे काही फेटे आणि पेशवाई आहे, ऑर्डर कशी करायची. तर बघा, चॅनलवर जेव्हाही आपला व्हिडिओ येतो ना, त्याबरोबर आहे ना तुम्हाला नंबरही दिला जातो. त्या नंबरवर आहे ना फक्त तुमची किती इंच मूर्ती आहे, जसं कोणाची 3 इंच मूर्ती आहे, 4 इंच आहे, त्यानंतर 1 फूट मूर्ती आहे किंवा मठाची मूर्ती आहे, तर तुम्हाला आहे ना व्हॉट्सअपमध्ये आहे ना मला मेसेज करायचं की ताई आमची 3 इंच मूर्ती आहे, 4 इंच मूर्ती आहे. तर आम्हाला वस्त्र ऑर्डर करायचे. जे काही व्हिडिओमध्ये तुम्हाला वस्त्र आवडतील त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तो तुम्ही मला मेसेज करायचा. आता सगळ्यांचेच फोन उचलणं पॉसिबल होत नाही, तरीही जर कधी मी फ्री असली ना, मी फोन उचलते किंवा बहीण उचलते. आम्ही दोघी हे जे वस्त्रांचं काम आहे ते करतो. तर दोघींपैकी आहे ना आम्ही ज्यांना पॉसिबल होईल तो रिप्लाय देतो. मोस्ट ऑफ मी देण्याचा प्रयत्न करते. आणि इन्स्टावर जे आपलं आयडी आहे त्यावर पूर्णपणे आहे ना बहीण जे काही आहे रिप्लाय देते. तर तुम्ही जर इन्स्टावर मेसेज केला असेल, तिचं तुमचं बोलणं झालं असेल ना, तर मग व्हॉट्सअपवर तुम्ही पुन्हा मेसेज करू नका, नाहीतर आहे ना मग कन्फ्युजन होईल आणि मग धड तिकडेही तुमची ऑर्डर बुक होणार नाही आणि धड इकडेही नाही. तर जर इन्स्टावर तुमचं सविस्तर बोलणं झालं आहे, इन्स्टावर सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे. तुमची जी काही इंच मूर्ती असेल ना, ती तुम्ही इन्स्टावर आहे ना तिला मेसेज करा, ती नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. जर कधी ज्या ताईंना व्हॉट्सअपला रिप्लाय भेटत नसेल ना, त्या ताईंनी इन्स्टाला मेसेज करा. इन्स्टाला थोडं लवकर आम्ही प्रयत्न करतो देण्याचा, कारण ह्याच्यामध्ये खूप नंबर्स असतात, खूप कॉल्स असतात दिवसभर. आणि जेव्हाही तुम्ही ऑर्डर करतात ना, ज्या ताईंना आणि दादांना माहीत नाही आहे की माझी किती इंच मूर्ती आहे, त्यांनी सरळ आहे ना मला मेसेज करा की ताई आमची किती इंच मूर्ती आम्हाला माहिती नाही, तुम्ही प्लीज आम्हाला आहे ना माप कसं घ्यायचं किंवा तुम्हाला आम्ही किती इंच मूर्ती ही कशी सांगायची त्याचे फोटो शेअर करा. तर तुम्हाला आहे ना मी फोटो शेअर करेल, त्याप्रमाणेच तुम्ही माप घेऊन मला लिहून नका पाठवू की डोक्याचे माप ताई 3 आहे, त्यानंतर वस्त्राची उंची 10 इंच आहे, असं नाही. फोटो क्लिक करून पाठवा. कारण गडबड काय होते ना, जेव्हा तुम्ही सांगतात, जेव्हा फोटोमध्ये ना आम्हाला क्लिअर कट कळतं की डोक्याचं माप किती परफेक्ट आहे आणि तशीच तुम्हाला पगडी बनवून दिली जाते. आता खूपदा असे सुद्धा अनुभव येतात की जे डोक्याचं माप 4 असेल आणि स्वामींची पगडी तरीही लूज झाली आहे, येतच नाही. तो आत्ता रिसेंटली एक अनुभव आहे, तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. पण फोटो क्लिक करून पाठवा जेणेकरून आम्हालाही परफेक्ट काम करता येईल. आणि हे जे असतं ना स्वामींचं जे डोकं आहे ना, त्याला तुम्ही असं गोल मेजरमेंट घ्यायचं आहे. मी तुम्हाला कसं मेजरमेंट घ्यायचं ते आता सांग. तर ही आपली स्वामींची मूर्ती आहे. जी काही मूर्ती आहे ना त्याचं माप कसं घ्यायचं. आता या माप घेण्याआधी आहे ना माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जेव्हाही तुमच्याकडे व्हिडिओ येतो तेव्हा त्या ताईंनी आणि दादांनी व्हिडिओ बघितल्यानंतर मला मेसेज करताना तेव्हा मी माप मागते ना, तेव्हा सडनली काय करतात ना, कोणती वेळ काळ बघत नाही, जातात स्वामींना डायरेक्ट उचलतात, ठेवतात आणि ते गळ्यात टेप काय कुठे काय गुंडाळून मला फोटो पाठवतात. प्लीज ताईंनो आणि दादांनो मला रिक्वेस्ट करायची आहे की असं कोणीही करू नका.
जेव्हा तुम्ही स्वामींची पूजा करणार आहात, जेव्हा तुम्ही स्वामींना अभिषेक करणार आहात, त्यावेळेस स्वामींना हात जोडून सांगायचे, कारण त्यांचं माप घेण्या इतके आपण मोठे नाही आहोत. तर स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची आहे की स्वामी, मला साठी वस्त्र ऑर्डर करायचे आहे, तुमच्यासाठी ओविश्री कलेक्शनमध्ये मला वस्त्र ऑर्डर करायचे आहे. त्यासाठी त्या ताईंना तुमचे जे काही वस्त्रांचं माप आहे ते हवं आहे, म्हणून प्लीज ती आज्ञा मला द्यावी की मी सविस्तर तुमचं माप घेऊन ताईंना पाठवू. आणि अशी हात जोडून जेव्हा आपण प्रार्थना केल्यानंतरच स्वामींचं माप घ्यायचं आहे. स्वामी जेव्हाही आपण माप घेतो ना, त्यांच्या आज्ञेशिवाय माप घेऊ नका. त्यामुळे प्रॉब्लेम मला होतो, स्वामींचे वस्त्र व्यवस्थित बसत नाही. आता तुम्हीच सांगा, तुम्ही बसले आणि तुम्हाला असंच उठवलं आणि काही केलं तर चालेल का? तसंही जसं स्वामींविषयी तुमची भक्ती आहे, प्रेम आहे, त्याचप्रमाणे आपण स्वामींना भलेही भावाने ते वस्त्र घेणार आहोत, पण त्याआधी सगळ्यांना ही रिक्वेस्ट आहे, स्वामींची पहिले परमिशन घ्या की तुमचे माप आम्ही घेऊ शकतो का. ताईंना माप पाठवायचे आहे, त्यानंतरच माप घ्यायचे आहे. आणि कोणत्याही वेळी माप घेऊ नका, तुम्हाला पूजा करतानाच माप घ्यायचे. आता ही जी मूर्ती आहे ना, ही माझी खरं तर पूजेतली मूर्ती नाही आहे. जेव्हा सुरुवातीला आपण वस्त्र बनवले ना, त्यावेळेस मी ही आणलेली आईकडनं मूर्ती आहे, जेणेकरून मला माप घेता येईल त्यासाठी. पण ती अशीच कुठेही न ठेवता मी एका पाटावर आहे ना, देवाराच्या बाजूला मांडून ठेवली आहे. म्हणून ही मी कधीही उचलू शकते, म्हणजे जेणेकरून मला माप घेता येईल आणि तुम्हाला सांगता येईल. तर कधी स्वामींना सांगून माप घ्या, हेच सांगणं आहे. तर माप कसं घ्यायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगते, त्याप्रमाणे तुम्ही माप घ्या. तर काहीशी अशी मेजर टेप येते. आता ह्या मेजर टेपमध्ये ना, ही जी मोठी मोठी ठळक दिसणारी जी अक्षरं आहेत, ती जी आहे ना, ही इंचामध्ये येतात. म्हणजे हे जसं हे 1 इंच झालं, हे 2 इंच, 3 इंच, 4 इंच, ही इंचामध्ये आहे. आणि इकडनं जी छोटी जी नंबर्स दिसत आहेत, ही सेंटीमीटरमध्ये येतं. तर इंच हे असतं, सेंटीमीटर हे असतं. तर तुम्हाला जर कधी आहे ना, ही मेजर टेप तुमच्या घरामध्ये, आता प्रत्येकाकडेच ही मेजर टेप असेल असं नाही, तर तुमच्या घरी कोणीतरी घरामध्ये म्हणा किंवा आजूबाजूला शाळेत जाणारी मुलं तर असतातच, तर त्यांच्याकडे जी पट्टी असते ना, त्यावर कसं माप घ्यायचं ते मी पुढे सांगते. पहिले आपण मेजर टेपने माप कसं घ्यायचं ते बघूया. तर आता बघा, तुम्हाला सरळ काय करायचं आहे, स्वामींची ही जी मूर्ती असते ना, बरोबर इथे टेप पकडायचा आहे आणि असा फोटो मला क्लिक करून पाठवायचा आहे. बस असा एक फोटो असा घ्यायचा आहे, तो क्लिक करून पाठवायचा आहे. त्यानंतर दुसरा जो फोटो आहे तो तुम्हाला मला पाठवायचा आहे. असा प्रॉपर घ्या. काही ताई बघा असाच फोटो घेणार, कोणी असाच फोटो घेणार, कोणी कसाही फोटो घेऊन राहिला. नाही, प्रॉपर घ्या तुम्ही. आता बघा, हे स्वामींचे वस्त्र घातल्यानंतर परफेक्ट वस्त्र हे स्वामींचे 10 इंचाचे येत आहे. व्यवस्थित माप घ्या. हे 10 इंचाचे बघा, बरोबर स्वामींना वस्त्र बसणार आणि दिसताना ते परफेक्ट दिसणार. आता जर काही ताईंना वाटतंय मला खांद्यावरून खालपर्यंत वस्त्र पाहिजे, तरी 1 इंच वाढतो, जास्त नाही. म्हणजे तुम्ही जर असे वस्त्र घालणार असेल तर 1 इंच एक्स्ट्रा सांगा. असं प्रॉपर माप घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती डोक्याच्या मापामध्येच खूप गडबड होते. तर बघा, काही ताईंची माप बघा कशी असतात. हे अशी मापं असतात, अशी. हे बघा, हे असा वाकडा टेप, नाहीतर मग असं. आता असा जरी माप दिला, आता ही टेप बघा, ही जी टेप आहे ती अशी आतमध्ये टाकली आणि तुम्ही असं माप दिलं तर मला कसं कळणार ही किती इंच मुकुट बनवायचं आहे. आत्ता आपल्याला जे प्रॉपर माप घ्यायचं ते इथे मी व्यवस्थित दाखवते. बघा, कानाच्या इथे ही टेप ठेवली, इथे पकडायची आहे आणि इथे एक बोट ठेवून फक्त असा एक, हे बघा, परफेक्ट असं माप घ्यायचं आहे. हे बघा, आता बघा इथे हे जे परफेक्ट दिसतं आहे ना, हे टोक जे आहे ना, हे आता स्वामींना किती घट्ट टोपी येईल हे मी तुम्हाला सांगते. ह्या स्वामींचं जे डोक्याचं माप आहे ना, हे बघा, एकदम असं व्यवस्थित. म्हणजे आता तुम्हाला कळतंय स्वामींना हे लूज होतंय, तर थोडीशी लूज करा. हे बघा, हे जे आहे ना माप स्वामींचं येते 2 पॉईंट बरोबर आहे ना 5 येतं. हे एकदम परफेक्ट माप आहे टोपीचं.
कुठे स्वामींना घट्ट होणार नाही, लूज होणार नाही. आता तुम्ही जर मला 2 पॉईंट ह्या ज्या रेषा असतात ना याच्या पुढे जर फोटो पाठवला मला बरोबर दिसतं की हे कुठपर्यंत माप आहे. पण तुम्ही जर हे आता टेप असा पकडला बघा, स्वामींचं तोंडही झाकलं, असा टेप पकडला तर माप बघा सडनली चेंज झालं आहे. किती पहिले हे जे परफेक्ट माप होतं हे 2.5 होतं. तुम्ही असा टेप पकडल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला आहे बघा, 3 रेषा पुढे गेल्या. आता जर कधी माप हे आहे आणि मी इतकी मोठी टोपी बनवली, म्हणजे ह्या 3 रेषा पुढे गेल्या, मी जर इतकी टोपी बनवली तर तुम्हीच सांगा बघा, एवढं 3, हे बघा कुठपर्यंत आली टोपी बघा, पूर्ण स्वामींच्या तोंडावर उतरेल. म्हणून त्यासाठी आहे ना परफेक्ट माप मी यासाठीच मागत असते की दिसताना स्वामींना आहे ना सुंदर वस्त्र दिसतील, परफेक्ट बसेल. आता काही स्वामींची जरी 4 इंच मूर्ती असेल तरीही डोक्याचा प्रॉब्लेम येतो, म्हणून माप घेतलं जातं. जर तुम्ही अक्कलकोटवरून मूर्ती घेत असाल तर डोक्याचं माप चेंज होणार. तुम्ही मुंबईमधून मूर्ती घेताय, डोक्याचं माप चेंज होणार. खूप कमी जे असे स्टुडिओमध्ये किंवा पूजा भांडारमध्ये भेटतात ना त्यांचं जर 4.5, आता आहे ना ही बरोबर 4.5 इंच मूर्ती आहे. असं तर 4च आहे, पण माप जर इथपर्यंत डोक्यापर्यंत बघितलं तर 4.5. तर प्रत्येक वेळेस आहे ना काही स्वामींचं जे हे डोकं असतं ना हे लांब असतं, कोणाचं लांबट असल्यामुळे आहे ना मग ते इंचामध्ये चेंज होतात. तर आता माप कसं घ्यायचं आहे मी परफेक्ट सांगितलं. आता ज्यांच्याकडे मेजर टेप नाही आहे त्यांच्यासाठी ही जी पट्टी आहे ना ती सगळ्यांकडे ही पट्टी असते. तुमच्या आजूबाजूला एखादा तरी मुलगा शाळेत जात असेल ना त्याच्याकडे ही पट्टी असते. तर ह्या पट्टीवर माप कसं घ्यायचं ते मी सांगते ज्यांच्याकडे मेजर टेप नाही त्यांच्यासाठी. तर असा साधासा आहे ना पांढऱ्या कलरचा धागा घ्या. धागा घेतल्यानंतर आहे ना हा व्यवस्थित असा आहे ना स्वामींच्या जिथपासून मुकुट पाहिजे ना, आता समजा इतकं मुकुट पाहिजे, पण हा परफेक्ट आला पाहिजे. हे बघा एवढं मुकुट पाहिजे. हे बघा कानाच्या तिथून परफेक्ट असं आहे ना हे माप घ्यायचं आहे बघा. हे बघा माप घेताना हा धागा आहे ना याला फक्त असं टच करायचा आणि इथे संपतंय माप, इथे. हे बघा एवढं स्वामींच्या डोक्याचं माप येते. आता इथे पकडून आहे ना तुम्हाला साधं आहे ना कैचीने कट करून घ्यायचं आहे. हे बघा हे परफेक्ट स्वामींचं झालं माप डोक्याचं. हे बघा आणि हा धागा आहे ना आता याच्यामध्ये पण काही ताई काय गडबड करता, हा धागा असा उचलतात असा ठेवतात. आता हे 1 पासून हे दिसतं इथपर्यंत, हा जो 0 आहे ना तिथून ठेवा ताई. ही अशी पट्टी ठेवायची आणि 0 पासून आहे ना हा काहीसा हे बघा असा हा धागा ठेवायचा. याचा एक फोटो क्लिक करायचा आणि मला पाठवायचा. बस हा धागा ठेवून फक्त क्लिक करून पाठवायचा आहे. धाग्याचं पण तेच करा. असा धागा ठेवायचा आहे, जिथपर्यंत तुम्हाला वस्त्र पाहिजे आहे ना तितका घ्यायचा, इथून कट करायचा, या पट्टीवर ठेवायचा. आता असं पण होऊ शकतं, ही मोठी पण पट्टी येते. जर कधी असं झालं की आता समजा हे एवढे बरोबर, इथून आपण ठेवलं इथपर्यंत तर एवढं उरतंय, तर ते नंतर तुम्ही पुढे ॲडजस्ट करून ठेवा. असं तुम्हाला हे पट्टीवरचं माप ज्या ताईंना आणि दादांना माहिती नाही त्यांना लिहून कोणीच पाठवू नका की माझं डोक्याचं माप 4 आहे 5 आहे, गडबड होते. सरळ एक फोटो क्लिक करून पाठवा, म्हणजे मला पाठवताना तुम्हालाही व्यवस्थित पाठवता येईल. त्यानंतर ही जी मूर्ती आहे ना ही 4.5 इंचाची आहे. आता काही ताईंचं हेही म्हणणं असतं की ताई आम्ही आहे ना फोटो पाठवतो, फोटोवरून तुम्ही सांगा की किती इंच मूर्ती आहे. ताई आम्हाला आहे ना वस्त्र हवे आहे, त्याची प्राइस काय आहे. बघा कसं असतं, तुम्हाला फक्त एक कॉल करायचं आहे, पण आम्ही जे स्वामींचे वस्त्र बनवतो किंवा अजून कोणाचा काहीही बिझनेस असेल त्यांच्याकडे फक्त एक कस्टमर हँडल करायचा नसतो. दिवसातून आहे ना म्हणजे प्रत्येकांना आहे ना व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकांची इच्छा असते की इतके सुंदर वस्त्र स्वामींसाठी मला घ्यायचे आहे. तर मग मला एक सांगा, तुम्ही आमचा टाईम वाचवा म्हणून मी ही माहिती सांगते की तुम्ही जर बोललात ना ताई आम्ही फोटो पाठवतो, याची काय प्राईज आहे, त्याची काय प्राईज आहे. आता प्राईजचं जे आपलं आहे ना त्याचं मी तुम्हाला सांगते. 3 इंच जर तुमची मूर्ती असेल, 3 इंचाची मूर्तीचे जे वस्त्र आहे वेल्वेटमध्ये 110 रुपयापासून आपले स्टार्ट आहे वस्त्र, 110 रुपयापासून. तर आता जर कधी मला अंदाजे सांगा ताई, तर अंदाजे कसं सांगणार. आता 4 इंच मूर्तीची प्राईस वेगळी आहे,
त्यानंतर 3 इंच मूर्तीची प्राइस वेगळी आहे. प्रत्येक मूर्तीची जी प्राइस असते ना ती वेगवेगळी असते, म्हणून अंदाजे मी तुम्हाला नाही सांगू शकत. मी सरळ हे सांगू शकते की 3 इंच मूर्तीचे जे वस्त्रांची स्टार्टिंग आहे 110 रुपयापासून आपल्याकडे वस्त्र स्टार्ट होतात. 100 रुपयापासून सुद्धा होतात. ते डिपेंड की तुम्ही काय वस्त्र घेताय. आत्ता जी गोष्ट येते ती प्राइसची. आता मला सांगा, हे जे काम केलं आहे ना, हे टोपीचं, हे वेल्वेटच्या मटेरियलमध्ये आहे. आता हा जो मटेरियल आहे XY 100 रुपये मीटर, 200, 250, 300, 350 वेल्वेटमध्ये आहे ना 100 रुपये मीटर पासून जो वस्त्रांची प्राइस आहे मीटरवर ती स्टार्ट होते. आता हे काम मी सेम ह्या मटेरियलमध्ये केलं तर याची प्राइस चेंज होणार. इथे 100 रुपये मीटरचा भेटणारा कापड इथे 350 रुपये मीटर आहे. तर याची आणि याच्या प्राइसमध्ये काहीतरी फरक येईल. आता याच्यावर जो पॅच लावला आहे तो अतिशय नॉर्मल आहे, त्याचप्रमाणे इथे लावलेला पॅच वेगळा आहे. आता याच्यावरचं काम आणि याच्यावरच्या कामामध्ये फरक आहे, म्हणून किमती चेंज होतात. म्हणून जर कधी तुमचं मटेरियल तुम्ही काय चूज करता आणि त्यावर काम काय करता, आपली जी प्राइस आहे हे मुकुट आणि त्यानंतर जे वस्त्र आहे या दोघांची मिळून प्राइस असते, फक्त मुकुटची नाही. आता काही दादा आणि ताई हे सुद्धा म्हणतात की आम्हाला फक्त मुकुट हवा आहे, वस्त्र नको, तर ते सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हाही तुम्ही ऑर्डर करतात तर लगेच तुम्हाला ऑर्डर भेटणार नाही. आता काही दादा आणि ताई हा व्हिडिओ बघितल्यानंतर पण बोलतील, ताई आम्ही 1 वर्ष झालं आहे तुमच्याकडे जे आहे वस्त्रांची ऑर्डर केली आहे, 6 महिने झाले आहे, अजूनपर्यंत तुम्ही रिप्लाय दिला नाही. तर बघा ताईंनो, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना माझा टाइम खूप वेस्ट होतो. माप चुकीचं दिल्यामुळे समोरच्याला ऑर्डर आहे ना 4 इंचाची मूर्ती असते आणि सांगताना ते किती इंचाची मूर्ती सांगणार, 6 इंच. मग मी मुकुट कुठलं बनवणार, 6 इंचाच्याच हिशोबाने बनवणार. मग ते 6 इंचाचं मुकुट 4 इंचाच्या मूर्तीला येईल का? मग इथे काय होणार, कस्टमर नंतर फक्त मला बोलणार, सॉरी ताई आम्हाला माहीत नव्हतं, आम्हाला तर दुकानदारांनी 6 इंचच सांगितले. आणि दुसरा एक पॉईंट की अक्कलकोटला आहे ना खूपदा असं झालंय, तेही मला कसं कळलं, जेव्हा मी अक्कलकोटला गेली ना, मी दुकानांमध्ये विचारलं ही मूर्ती किती छान आहे, किती इंचाची आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं ही मूर्ती आहे 10 इंचाची आणि ती मूर्ती 6 इंचाची होती, म्हणजे 4 इंचाचा फरक होता. तेव्हा मला ही गोष्ट कळाली, अरे हे इतका इंचाचं, जर आता ज्या आम्ही बनवतो आम्ही बघूनच मूर्तीचा अंदाज लावू शकतो की ही इतक्या इंचाची आहे, एवढे वस्त्र यांना बसेल. पण जे कस्टमर घेतात, जे ताई आणि दादा त्यांच्याकडनं घेतात, त्यांना दुकानदार सांगेल त्याच इंचाची ते आम्हाला सांगतील. गडबड इथे होते. तर खूपदा असा ही प्रॉब्लेम होतो. सगळे अक्कलकोटला खरंच खूप दुकानांमध्ये असं केलं जातं. सगळ्या दुकानांमध्ये नसेल, पण काही दुकानांमध्ये मी विचारलं तर मला असा अनुभव आला. त्यामुळे मला वाटतं की माप चुकतं. कस्टमरला सांगितलं जातं का ही 10 इंचाची मूर्ती आहे आणि ती असते एक 7 किंवा 8 इंचाची मूर्ती. तर त्यामुळे ही गडबड नाही झाली ना तर माझा टाइम वाचतो. आणि आपल्याकडे ना हे वस्त्रांचं जे काम आहे ना, आम्ही 2 बहिणी आहोत. एक वस्त्र शिवते जी इन्स्टाला तुम्हाला रिप्लाय करते आणि मुकुटचं जे काम आहे ते मी स्वतः करते एकटी. तर आता मला सांगा, एक माणूस दिवसभरामध्ये किती मुकुट बनवणार आहे. एक रील कमीत कमी आहे ना एक 2000, 3000, 4000 कस्टमर पर्यंत पोहोचते आपली. आणि त्यातून मग आम्हाला किती फोन येत असेल तुम्ही विचार करा. आणि एका दिवसामध्ये फक्त 3 ते 4च ऑर्डर बनतात, त्याच्यावर बनत नाही. सकाळी काम आवरून, घरातलं सगळं आवरून मग मी माझा हा बिझनेस करते. त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही चुकीचं माप दिलेले कस्टमर आहेत, त्यानंतर इन्क्वायरी आहे, मेसेजला रिप्लाय आहे, ऑर्डर्स पॅकिंग आहे, ऑर्डर्स देणं आहे, प्रत्येक जण आहे असं नेमकं बोलत नाही. म्हणजे खूप सगळे प्रश्न असतात त्यांचे की ताई मग असं तसं. हे बघा साधं सिंपल आहे. तुम्हाला एक तर प्राइस काय आहे हे जाणून घ्यायचं आहे, त्यावर तुम्ही वस्त्र ऑर्डर करणार आहे. दुसरी गोष्ट, कुठलं वस्त्र तुम्हाला आवडणार आहे, नाही समजत आहे पहिल्यांदा तर तुम्ही सांगा ताई आम्हाला तुम्ही आहे ना सजेस्ट करा, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल पहिल्यांदा तुम्ही कसे वस्त्र स्वामींसाठी घेऊ शकतात. तर आता यावर जे काही काम असेल त्याप्रमाणे प्राइस असते. कोणतंही काम आम्ही घ्यायचं म्हणून घेत नाही. जी स्वामींची इच्छा असेल त्याप्रमाणेच, कितीही लोड असू द्या, काही असू द्या, आपल्या कामामध्ये कुठेही तुम्हाला फिनिशिंगमध्ये, कपड्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कसंही काम करून भेटणार नाही. आम्ही थोड्याच ऑर्डर घेतो पण व्यवस्थित घेतो. आता दुसरा प्रश्न जो येतो की ताई
ऑर्डर केल्यानंतर पेमेंटचं कसं, पेमेंटचा जो पार्ट येतो त्याबद्दल आपण बोलूयात. आता पेमेंट हा आपल्याला ऑनलाईनच करायचा आहे, कॅश ऑन डिलिव्हरी आपण देत नाही. आपण कोणाचाही पेमेंट ॲडव्हान्स घेत नाही. जेव्हा तुम्ही ऑर्डर देणार, कन्फर्म ऑर्डर असेल तर आम्ही पूर्ण ऑर्डर बनवतो. आज रात्री आपली प्रत्येक जे कुरिअर आहे ना रात्रीच पॅक होतं आणि मॉर्निंगमध्ये आपल्या इथून निघतात कुरिअर. तर रात्री जेव्हा पॅक होतात त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी बिल पाठवते. काही काही कुरिअर तर ताईंच्या घरी पण पोहोचतात, त्यांचे स्वतःहून कॉल येतात की ताई पेमेंट किती झालं आहे, पेमेंट तुम्ही पाठवलंच नाही आणि असं कसं तुम्ही कुरिअर पाठवलं. तर बघा, आजपर्यंत मला एकही ताई आणि दादा असे भेटले नाहीये. क्वचित एखादा भेटला असेल ज्यांनी पेमेंट बुडवलं असेल. बाकी 99.9 कस्टमर आजपर्यंत मला कोणीच असे चुकीचे भेटले नाही का ज्यांनी स्वामींचे वस्त्र घेतले आणि मला पेमेंट केलं नाही. प्रत्येक ताई आणि दादा मला पेमेंट बरोबर करतात. आजपर्यंत कोणीही 1 रुपयाही बुडवला नाहीये. एखादा 0.5% असेल असे, बाकी बिलकुल बुडवला नाहीये पेमेंट. मला वेळेवर माझा पेमेंट येतो. मी 2 दिवसांनी, काही कस्टमरला मी 15 दिवसांनी सुद्धा मी पेमेंट घेतलं आहे. म्हणून आपण कुठलाही ॲडव्हान्स घेत नाही. का नाही घेत, तर कारण आपल्याकडनंही ते काम झालं पाहिजे. एकदा तुम्ही पैसे दिले की तुम्हालाही वाटतं की आमची ऑर्डर कधी येईल. ताई पेमेंट तुम्ही दिलाय, आम्ही दिलाय, तरी तुम्ही ऑर्डर देत नाही. म्हणून आपण कधी कोणाचे पैसे घेत नाही. ज्या दिवशी ऑर्डर कंप्लीट होते, ज्या दिवशी कुरिअर निघणार आहे किंवा कुरिअर पोहोचल्यानंतर मी पेमेंट घेते आणि ऑनलाईनच पेमेंट घेतो, आपण कॅश घेत नाही. आणि हा झाला पेमेंटचा पार्ट. दुसरी गोष्ट, जर कधी बाय चान्स असं सुद्धा होतं की स्वामींना जर ते वस्त्र आवडले नाही तर ते घालतच नाहीत, तर मापच देऊन सुद्धा चुकीचं येतं. ही संपूर्ण जी गोष्ट आहे ती पूर्ण लीला त्यांची असते, म्हणून यात मीही काही करू शकत नाही. आणि स्वामींच्या इच्छेप्रमाणेच ह्या गोष्टी होतात. स्वामींची इच्छा असेल तेव्हाच वस्त्र पोचणार, त्याच वेळी पोचणार. यावर प्लीज तुम्ही ही गोष्ट, जे स्वामी भक्त आहेत ना खरे, त्यांना माहिती असेल. एक झाडाचं पान नाही हलू शकत, तर त्यांना हे वस्त्र घालायचे, तर तुम्ही विचार करा तर कसे ते आपण ऑर्डर केलं आणि उद्याच आपल्या घरी पोहोचतील. नाही, याच्यामध्ये ना कुठेही हे जे मुकुटचं तुम्हाला काम दिसतंय, हे काही काम तुम्हाला दिसतंय, याचा कुठेही मी क्लास केला नाहीये, कोणीही मला शिकवलं नाहीये. हे जे काही आयडिया येते, जे काही मुकुटमध्ये बदल होतात, हे सगळं तेच करून घेतात. मला स्वतःला कळत नाही, जेव्हा मुकुट बनतं ना त्यानंतर मी शॉक असते की इतकं सुंदर माझ्या हातून हे मुकुट झालंय का. पण हे ते करून घेता. म्हणून ताईंनो प्लीज राग मानू नका की आम्ही ऑर्डर देतो आणि ताई तुम्ही लवकर रिप्लाय करत नाही. खरोखर खूप लोड असतो आणि घर सांभाळून हा बिझनेस करते, त्यामुळे ना थोडं तुम्ही एक गृहिणी असाल किंवा ऑफिसचं काम करणारं कोणी ताई असाल ते समजू शकता. घरात आपल्याला एक स्त्रीला पहिले घर सांभाळूनच आपलं काम करावं लागतं. मग ती ऑफिसला जाणारी असू द्या किंवा घरी हाऊसवाईफ असू द्या, तर ह्या दोन्ही गोष्टी मला कराव्या लागतात. त्यानंतर आपले पूजेचे व्हिडिओ असतात यूट्यूबवर, त्या सगळ्या गोष्टी सांभाळून ह्या गोष्टी मी करते. माझाही प्रयत्न असतो. ज्या ताई आहे ना मला 5, 10, 11 अशा वस्त्रांची ऑर्डर घेतात ना, मी स्वतः त्यांना रिक्वेस्ट करते की ताई प्लीज 4 ते 5च वस्त्र घ्या, बाकी ताईंनाही घेऊ द्या. म्हणजे असं झालंय ना, बिझनेस हा खूप आहे पण बनवणारी लोक खूप कमी आहे. लोक म्हणजे मीच एकटी आहे. मला स्वतःला मदतीसाठी आहे ना, हे मुकुटसाठी, वस्त्रांसाठी आहे ना, मला खरंच हेल्प हवी आहे. जर कोणाला स्वतःला इच्छा असेल, जे बदलापूर पासून तर ठाण्यापर्यंत, मुलुंडपर्यंत राहतात, ज्यांना पॉसिबल आहे इथे येऊन सामान घेऊन जाणं, ज्या घर बसल्या त्यांना स्वतःचं काहीही 4 पैसे कमवायचे आहे, आपलं घर सांभाळून आणि स्वामींची सेवाही करायची आहे, अशा लोकांना खरंच इच्छा असेल ना, त्यांनी मला संपर्क साधा की ताई आम्हाला इच्छा आहे की आम्ही घर बसल्या स्वामींची ही सेवा करू, तर तुम्ही आम्हाला हेल्प करा. तर मी नक्की त्या लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करेल. पण ही जे काही काम आहे, हे जे काही आहे ना, हे त्यांनी दिलेला आशीर्वाद आहे. म्हणून हे ना व्यवस्थित असं हे माझ्या हातून घडतं आहे. आणि खूप ताई आणि दादांचे खूप छान छान अनुभव जेव्हा सांगतात. आता परवाची जी एक ऑर्डर होती, मी स्टेटसमध्ये टाकलं होतं, US पर्यंत स्वामींनी ही सेवा आपल्याकडून करून घेतली. मग यापेक्षा अजून छान प्रमाणपत्र कुठलं पाहिजे. तर हे जे काही काम आहे ना, हे ते US मध्ये बसून सुद्धा मागवून घेता. म्हणजे विचार करा, यापेक्षा चांगला अनुभव काय असू शकतो. त्यानंतर मठाची जर ऑर्डर करायची असेल तर लवकर करा. पुढच्या महिन्यामध्ये पुण्यतिथी आहे, तर आत्ताच तुम्ही ऑर्डर करा. त्यावेळेस खूप लोड असतो म्हणून टायमावर भेटत नाही. माझ्याकडनं जितका प्रयत्न होईल ना ताईंनो, मी देण्याचा प्रयत्न करते.
मठाची ऑर्डर असेल तर डोक्याचं किती इंच माप आहे, जो घेरा असतो ना डोक्याचा तो 27 आहे, 28 आहे, 30 आहे आणि किती मीटर वस्त्र पाहिजे आहे, 3 मीटर 4 मीटर हे तुम्हाला सांगायचं. त्यानंतर मठाची ऑर्डर स्वीकारली जाते. आता ही संपूर्ण माहिती मी इतकी सविस्तर सांगितली आहे की मला नाही वाटत की आता अजून काही प्रश्न कोणाला पडले पाहिजे. तरीही कमेंट्स येणार, कमेंट्सला रिप्लाय देणं आमचं कामच आहे. पण तुम्ही जर सांभाळून घेतला तर मी तुमच्यापर्यंत माझा वेळ आहे ना देऊ शकते आणि 2 कस्टमर जास्त वस्त्र मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. म्हणून तो टाइम वाचवण्यासाठी आजची माझी ही कळकळ आहे. आणि खूप बरं वाटतं की तुम्ही इतकं प्रेम देताय. व्हॉट्सअपवर आणि इन्स्टावर जितकं प्रेम देताना तेवढंच जे काही वस्त्र तुम्ही घेतलंय त्याच्या खाली, आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांनी आपले वस्त्र घेतले त्यांनी नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता मी कमेंट्स का करायला लावते की बघा, जेव्हाही आपण कुठलीही गोष्ट ऑनलाईन मागवतो तर त्याचा रिव्ह्यू जो असतो ना तो वाचल्यानंतर आहे ना समोरच्याला सॅटिस्फॅक्शन भेटतं की हो यांची क्वालिटी चांगली असणार. ते रिव्ह्यू, तुमच्या एक रिव्ह्यूमुळे ना एक स्वामी भक्ताला हे वस्त्र पोचू शकतील. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की कमेंट्स करा, क्वालिटी कशी वाटली. तुम्ही जे मला व्हॉट्सअपला इतके सुंदर सुंदर निबंध लिहून पाठवता, माझ्याबद्दल इतकं भरभरून बोलताना, तेच तुम्ही इथे टाईप करा, मलाही बरं वाटेल. आणि जरी ते नसेल करता येत तर नक्की आहे ना तुम्ही एक फोटो आणि खाली श्री स्वामी समर्थ हे थोडक्यात मला सांगा. बस. अजून काही तुम्हाला, आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे, भरपूर. आणि नेटवर जर एखादं कुठल्या ताई ज्या पण ताई वस्त्र बनवत असतील माझ्यासारखे, त्यांचं काही आवडलं असेल तर माझ्याकडून बनण्यासारखं असेल तर मी सरळ सांगते हो बनेल. नसेल बनणार तर मी त्या ताईंकडेच त्यांना पाठवते. आणि मला त्या सगळ्या ताईंना हेच सांगायचं आहे की ही दिलेली स्वामींनी सेवा आहे तर आपण सगळे मिळून ही सेवा करू. कोणी कोणाला असं हे नका करू, ट्रोल नका करू किंवा कोणी कोणाची बरोबरी करू नका. ही त्यांनी दिलेली सेवा आहे, सगळ्यांनी मिळून करा, सगळ्या एकमेकींना सपोर्ट करा. खूप असं होतं. आता एक ह्या व्हिडिओमध्ये मी एक थोडासा एक्झाम्पल देते ममता ताईंचं. ममता जोशी म्हणून ताई आहेत ना, त्या सुद्धा वस्त्र बनवता. मागे त्यांना इतकं ट्रोल केलं गेलं होतं. हे मी का सांगते की आम्ही 2घी जणी आहोत, नंतर तिसरी सुद्धा बहीण आहे, म्हणजे आम्ही तिघी. ती पॅकिंगला मदत करते, ती ऑर्डर्स घेताना मदत करते, जे छोटे स्वामी आहेत ना त्यांचे जे मुकुट आहेत ते बनवायला मदत करते. म्हणजे आमच्या तिघींकडनं हे सांभाळलं जात नाही. त्या बिचाऱ्या तर एकट्याच आहे, त्यांना पॅकिंग करायची, रिप्लाय करायचंय, वस्त्र मोठे झाले ते चेंज करून द्यायचे, त्यानंतर नवीन ऑर्डर्स घ्यायच्या आहे आणि घरही सांभाळायच्या. त्या बिचाऱ्या एकट्या कसं हँडल करत असेल ना, मला तर नवल वाटतं त्यांचं. आणि मी त्यांना पर्सनली फोन करून आमच्या दोघींचं बोलणंही होतं. त्यांच्याकडची काही ऑर्डर असेल मी त्यांच्याकडे पाठवते, माझी काही ऑर्डर असेल ते माझ्याकडे सुद्धा सांगता की माझ्याकडून बनणार नाही. तर मला तुम्हाला सगळ्यांना हीच रिक्वेस्ट आहे की त्या ताईंना सुद्धा सपोर्ट करा. हे सोपं काम नाही आहे, त्यांच्या इच्छेने हे काम होतं. आम्ही करणारे कोणी नाही आहे, आम्ही फक्त एक सेवारूपी तुमच्यापर्यंत पोचवतो. त्याची जी पोचपावती आहे तुम्ही पैशाच्या स्वरूपात आम्हाला देतात. म्हणून त्या ताईंना जरा समजून घ्या. खरंच खूप लोड असतो आणि हे सोपं नाही आहे करणं. खूप मेहनत लागते, कंबर पाठ एक होते. सकाळी हे काम आमचं 11 वाजता स्टार्ट होतं तर रात्री 11ला बंद होतं. मध्ये फक्त चहा, ते पण बसल्या जागीच पितो आणि जेवायला फक्त जागेवरून उठतो. इतका वेळ आम्ही ह्या कामासाठी देतो, तर याची तुम्ही सुद्धा रिस्पेक्ट करा आणि थोडंसं समजून घ्या, एवढंच मला सांगणं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? या व्हिडिओमधून आहे ना मला हेच सांगायचं होतं की कशी ऑर्डर करायची काय. पण जर कधी थोडंफार तुम्हाला काही यातून वाईट वाटलं असेल तर सगळ्यांना मी पहिलेच सॉरी म्हणते. आणि असं समोर मी पहिल्यांदाच येते म्हणून थोडासा वेळ लागेल मला कम्फर्टेबल होण्यासाठी, तर सगळ्यांनी प्लीज समजून घ्या. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.